शुभाशुभ पाहता भावना राम झाले निषेधेने गुरुराया उन्मनी पाले जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री गजानन महाराज की जय श्री राम श्रीमद्दास बोध दशक 5वा समास 8वा मुमुक्षु लक्षण निरूपण वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वराय नमः श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजाय नमः श्री राम संसार मदाचे निगुणे नानाहीने कुलक्षणे जयाचे मुखावलोकने दोषची लागे ऐसा जो का बद्ध संसारी वर्तता बद्ध दयास प्राप्त झाला खेद काळांतरी संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे फोळला निरूपणे ग्रस्तावला अंतर्यामी झाला प्रपंच उदास मने घेतला विषय त्रास म्हणे आता पुरेसोस संसारीचा प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू जय जय रघुवीर समर्थ ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरु कृपा राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री गजानन महाराज की जय. आपण गेल्या वेळेला नवरात्राचा आनंद अनुभवला सगळ्यांनी आणि दसऱ्यानंतर इथं जे पौर्णिमा आपण साजरी केली कोजागिरी पौर्णिमा आणि त्यावेळेला आपण काय पाहिलं कोण कुठे जागा आहे पण शेवटी काय प्रत्येक जण जागा असतो कळलं ना आणि झोपलेला पण असतो मग कोण कुठे झोपतो आणि कोण कुठे जागा असतो तर आपण काय पाहिलं आता इथे मुमुक्षु लक्षण घेतलंय आपण जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की नाही मला मुक्त व्हायचंय हे धारण करून या भूतलावर आलेलं आहे कळलं की नाही 84 लक्ष जीव योनीमध्ये मत भाग्याने भगवंताने आपल्याला माणसाचं शरीर दिलेलं आहे आणि माणसाचं शरीर देण्याचं कारण काय त्याची आपल्यावर विशेष कृपा आहे आणि विशेष कृपा असल्यामुळे त्याला वाटतं की हा माझा मुलगा आहे मानव 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ त्यांनी ज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायला पाहिजे. आपण कुठले कैलास वैकुंठ ब्रह्मलोक तेथलं निवासी पण काहीतरी हवं वाटल्याबरोबर आपण खाली घसरलो. आपल्याला जन्म काय घ्यावा लागतो जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी आपल्या मनामध्ये काहीतरी वासना निर्माण झाली मला काहीतरी हवंय झालं उतरलो खाली कळलं की नाही आणि मग सगळ्या संसारातले अनेक प्रकार करत बसतो आणि हे सगळे संसारातले प्रकार करता करता अनेक अनुभव घेतो. आपण खूप जण पहिलं व्यवहारातल्या सगळ्या लोकांवर प्रेम करायला लागतो कळलं ना मुलगा मुलगी नातवंड बितवंड सगळ्यांवर मनापासून प्रेम करतो कळलं ना पण हे कसं होतं हे माईक प्रेम आहे आणि मग त्यांच्याकडून आपल्याला दुगाणे मिळतात काय ग बाई
मी त्याच्यावर केवढं प्रेम केलं, केवढा जीव लावला, आता पटकन बोलून बसला मला. ही आपली स्थिती होती. म्हणजे हे अनुभव यायला लागतात आणि हे अनुभव आपल्याला माया देवी मुद्दाम देते. कारण हे अनुभव मिळाल्याशिवाय आपण संसारातून बाहेर नाही पडत. अनावश्यक त्यांच्यावर नको तेवढं प्रेम करत बसतो आणि मग आपल्या लक्षात येतं हेच प्रेम आपण देवावर का नाही करायचं. कारण देव आपला अंतर्यामी आहे, आपला आहे. आपण हक्काने म्हणू शकतो की माझा देव आहे म्हणून. मग त्या देवावर का नाही प्रेम करायचं. आणि मग आपण त्या देवावर प्रेम करायला लागतो. कळलं की नाही. आणि देवावर प्रेम करायला सुरुवात झाली, देव वाटच बघत असतो ना. शेवटी माझाच मुलगा आहे, माझ्यापासून निर्माण झालेला आहे, मीच त्याला निर्माण केलेलं आहे, त्यांनी माझ्यावर प्रेम करायलाच पाहिजे. कळलं ना. पण नाही, नको त्या गोष्टीवर प्रेम करत बसलाय, मग ते फटके मिळाले की तो देवावर प्रेम करायला लागतो. कळलं की नाही. हा. आणि मग देवावर प्रेम करायला लागल्यानंतर देव लक्ष ठेवून असतो. देव मग सगळी मदत करतो. अगदी आपण देवावर प्रेम केलं ना, देव तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला लागतो. कळलं. आणि मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, आता मी देवावर प्रेम करायला लागलोय. मग कसं होतं, देवाचं लक्ष कसं असतं, आपल्यामध्ये सत्वगुण वाढला की भगवंताचा कोणी ना कोणी प्रतिनिधी आपल्या आजूबाजूला येतो आणि मग तो आपल्याला ज्ञान सांगायला लागतो, ज्ञानबोध करायला लागतो. कळलं की नाही. पण हे आपल्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा कधी झाली, घरातल्या सगळ्यांनी झिडकारलं तेव्हा सुद्धा माया आहे. पण या शरीर हे कसं भाड्याचं घोडं आहे, भाड्याचं घोडं. आणि ह्याच्या माध्यमातून आपल्याला देवापर्यंत पोचायचं आहे. लक्षात घ्या, ही संपूर्ण विश्व काय, माया आहे. कळलं ना. पण या मायेला महत्व काय, या मायेच्या आधाराने आपण शाश्वत ब्रह्माला धरणार आहोत. गजानन महाराज सुद्धा माईक शरीर धारण करून या भूतलावर आले का, कारण त्यांची इच्छा होती. हे सगळी भगवंताची लाडकी मुलं आहेत, त्यांना कोणीतरी ज्ञानाचा बोध करायला पाहिजे. कळलं की नाही. आता हा बघा, त्यांच्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला, ही देवाची लाडकी मुलं आहेत, मी ह्यांना कोणीतरी बोध करायला पाहिजे. ठीक, मी ते कार्य करेन. म्हणजे त्यांनी कसं केलं, त्यांनी एक उत्तम ध्येय समोर ठेवलं. जेवढी जी मोक्ष म्हणून जेवढे जवळ येतील त्यांना मी ज्ञानाचा बोध करणार. मग त्यांनी सुरुवात केली, गणी गण गणात बोधी. त्यांनी सांगितले संपूर्ण विश्व म्हणजे गण आहे, गण गण एक गण आहे. आणि गणी म्हणजे आत्मा. जो आत्मा आहे त्या संपूर्ण विश्वामध्ये राहून पोते खेळतोय, लीला करतोय. हे त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. का, तर त्यांना वाटलं बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. अंतःकरणाच्या कळवळ्या पोटी हे भगवंताचे प्रतिनिधी या भूतलावर येतात आपल्या प्रेमामुळे. आणि मग भास्कर पाटील, बाळाभाऊ, जे जे कोणी असतात मुमुक्षु, त्यांना जवळ घेतात आणि त्यांना जवळ घेऊन ते ज्ञानाचा बोध करतात. जसं समर्थाने दासबोध लिहिला. दासबोध लिहिण्याचं कारण काय, आपण पाहिलं परवा की अनेक ग्रंथ आहेत. आता एकाकडे एक घर आहे, दुसऱ्याकडे 50 घर आहेत. मग श्रीमंत कोण, 50 घरावाला श्रीमंत ना, बरोबर ना. मग आता बघा, ख्रिश्चन धर्म एक, फक्त येशू ख्रिस्त, एकच ग्रंथ बायबल. मुस्लिम धर्म पैगंबर आणि एकच ग्रंथ कुराण. बरोबर आहे ना. पण आपली वैदिक परंपरा लक्षात घ्या. पुन्हा आपलं हे गुरु नानक एकच, आणि त्यांचं एकच ते आपलं तो त्यांचा ग्रंथ. बरोबर आहे ना. पण आपल्या वैदिक परंपरेमध्ये बघा, हजारो संत आहेत, हजारो आत्मज्ञानी महापुरुष आहेत. आणि या सगळ्या महापुरुषांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. बघा केवढे ग्रंथ आहेत. म्हणजे आपली वैदिक परंपरा केवढी श्रीमंत आहे बघा. आणि अशा ह्या श्रीमंत परंपरेचा वारसा आपल्याला मिळाला म्हणजे आपण किती भाग्यवान. आता हे जर भाग्य आपल्याला मिळालं आणि या भाग्याचा आपण योग्य तो उपयोग करायला पाहिजे की नको, करायला पाहिजे ना. मग योग्य जर उपयोग केला आपण, बस ह्याची देही ह्याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. आपण मुक्त, मुळचेच मुक्त होतो. पण काय झालं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध,
घेऊन या छंद माझे माझे. माझं म्हटलं की बांधला गेला, देवाचं म्हटलं की मोकळा झाला. अरे मग सगळं देवाचं आहे म्हणा ना. म्हणून आपण काय पाहिलं यामध्ये, शेवटी आपण कुठे आलो, अनंत ग्रंथ आहेत आपल्या वैदिक परंपरेमध्ये. मग त्यातल्या त्यात भगवद्गीता, श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला केलेला बोध, तो आपल्याला जवळचा वाटला, तो आपण धरलं. पण भगवद्गीता संस्कृत कळत नाही सगळ्यांना. व ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिली, ती पण 700 वर्षापूर्वी, ती पण कळत नाही. मग समर्थ रामदासांनी काय केलं, या सगळ्याचा सार करून नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती असा दासबोध ग्रंथ निर्माण केला, सगळ्यांना समजायला सोपं. आणि या दासबोधामध्ये जे आहे संपूर्ण तत्वज्ञान ठासून भरलेलं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतायत, ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तुझे आहेसी ब्रह्म. याला ब्रह्म म्हणतात, देव म्हणतात, हा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः देव आहेस. ठणकावून कोण सांगू शकतं सांगा मला. कळलं की नाही. हे महत् भाग्य ना आपलं, अशी परंपरा आपल्याला. आणि गजानन महाराजांनी काय सांगितलं, गणी गण गणात पोते, हेच सांगितलं. कळलं. पण तरी सुद्धा ते काय म्हणाले, आपण पहिल्यांदा आलो त्यांच्याकडे, ते म्हणणार गणी गण गणात पोते. काय म्हणाले, गणी म्हणजे आत्मा, गण म्हणजे संपूर्ण विश्व, यामध्ये आत्मा राहून लीला करतो हे म्हणाले. जेव्हा जर आपण त्यांच्याकडे सतत येत राहत आलो, तर ते काय म्हणतील, सांगितलं भास्कर रावाला, बस ध्यानाला. कळलं की नाही. जा वैकुंठाला. म्हणजे वास्तविक देव तूच आहेस, देव दुसरा तिसरा कोणी नाही, हे ठणकावून सांगतील. म्हणून आपण यामध्ये मी काय खास उल्लेख केलेला आहे, कळलं ना. म्हणजे परवा आता मी ताईच्या संदर्भात लिहिताना हे यामध्ये ताईचं मी चरित्र घेतलंय सगळं. आणि यामध्ये मी पहिलं लिहिले अहमात्मा गणपती. अहमात्मा गणपतीमध्ये बघा, म्हणजे गजानन महाराजांनी कसं केलं बघा. काय म्हणाले ते, गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज म्हणाले अवघ्याशी, आता गणपती बोलवण्याशी यावे तुम्ही मठात. बरोबर आहे. नंतर काय म्हणाले, कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, चतुर्थीच्या दिवशी करावा. आणि त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा, समर्पण. पूजा अर्चा करायची, त्याला नैवेद्य समर्पण करायचा. आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनी बोळवावा जलामध्ये. दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करावं, उत्तर पूजा करावी आणि पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करावं. बरोबर आहे. आणि तो दिवस आज आला, म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी. आणि तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा, म्हणजे निरोप द्यावा. आनंदाने निरोप द्या. लक्षात घ्या काय म्हटलं त्याने. आणि दुःख न करावे यत्किंचित. कळलं की नाही. आम्ही आहो येथेच तिथं. काय सांगितलं, शरीर सोडणं म्हणजे माझं जाणं नव्हे, मी इथेच आहे, तुमच्या मध्येच मी आहे, फक्त मला अंतर्दृष्टीने बघायला शिका. बरोबर आहे ना. आम्ही येथे आहो येथेची स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. तुम्हाला मी विसरणार नाही. काय गॅरंटी दिली बघा. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुन. अर्जुनाला सांगितलं ना, वासाशी जीर्णानी यथा व्याय नवानी गृणाती नरोपराणी, तथा व्याय शरीराणी जीर्णान्यानी संयाती नवानी देई. कळलं की नाही. पुढे पुन्हा काय म्हणाले, चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. किती ठणकावून सांगितले सांगा. म्हणजे तुझे केले. अहो आपण जेव्हा शोधायला सुरुवात करतो लक्षात येतं नाही, चैतन्य रूप आत्मा मीच आहे, ठणकावून सांगतो. मला सांगा, असं कोणी सांगू शकतं का. हे जेव्हा आपल्याला कळतं, ज्ञानादृष्टीने पक्के होतं, मला सांगा आपण आनंदी का राहायचं नाही. परवा मी मुद्दाम गेलो होतो सुलभाताईंना भेटायला.
सुलभाताईंकडे गेलं, काय ताई 3 महिने झाले, मग काय झालं? अहो त्यांचे ते मुक्त झाले, 3 महिने झाले त्यांचे ते मुक्त झाले. त्यांनी या देहामध्ये किती वर्ष राहायचं? जुन्या आयामध्ये. वाटत नाही आपल्याला नवीन वस्त्र धारण करावं म्हणून? येतो जातो जरिया देही, जन्म मरण नाही आम्हा जन्म, असं ठणकावून सांगता आला पाहिजे आपल्याला. मी म्हटलं काही नाही, मंदिरात यायला सुरुवात करा. ताईंना पण मी सांगितलं होतं, मी ह्यांना फोन केला अरुणाताईला, म्हटलं मोगे ताई तुम्ही दोघी जण जा आणि त्यांना बाहेर काढा तिथून. काय होतं, तुम्ही अशा पद्धतीने घरात राहिल्यानंतर तुमची नातू सुना मुलगा त्यांच्यावर परिणाम होतो ना त्याचा. तुम्ही ज्ञानदृष्टीने जीवन जगता हे मुमुक्ष लक्षण आपण पाहतो. तेव्हा काय होतं आपल्याला कळतं, मी मुक्तच आहे. गजानन महाराजांची 52 वाचता तुम्ही, गजानन महाराजांची पोथी वाचता तुम्ही, आणि हे वाचून जर हे गजानन महाराजांनी सांगितले हे जर आपल्याला कळलं नाही तर काय उपयोग सांगा मला. ज्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपण येतो, ज्या गजानन महाराजांची आरती आपण करतो, त्या गजानन महाराजांनी सांगितलेलं तत्व आपल्याला कळलं पाहिजे की नको? कधी कळणार? याच्यासाठी मी म्हणतो काही नाही, सतत अभ्यास ठेवायचा, संत संघात सतत यायचं, हळूहळू आपला दिनक्रम बदलायचा. जसे आपण पूजा अर्चा करतो तसं आपल्या अंतःकरणामध्ये सत्वगुण निर्माण होतं, आणि या सत्वगुणाच्या आधाराने आपल्या लक्षात येतं नाही आपल्यामधली एनर्जी वाढायला लागली, शक्ती वाढायला लागली. नवरात्रामध्ये आपण शक्तीची उपासना करतो. पहिल्या दिवशी आपण घटस्थापना केली. तर घटस्थापना करतो म्हणजे काय? मुमुक्ष आपण असल्यामुळे आपण निर्णय घेतो, मी कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप आत्मा हे माझं वास्तव आहे. ठीक आहे, या शरीरामध्ये वावरतं. पण आपल्याला जेव्हा खरं ज्ञान होतं तर आपण तितकीच पक्के होतो ना, आणि व्हायला पाहिजे ना. तेच गजानन महाराजांनी सांगितलं की नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही दर गुरुवारी शेगावला जातो, दर गुरुवारी शेगावला जातो, खरं की नाही? खूप जण सांगतात नाही नाही आता मी चाललो शेगावला. अरे पण शेगावला जा तुम्ही, कळलं? पण गजानन महाराजांनी जे सांगितलं ते जर तुम्ही अंमलात आणलं नाही तर काय उपयोग? आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे ना, इथे त्यांनी म्हटलंय बघा की प्रपंच जाईल सकळ, येथील भ्रमत्व निर्फळ, आता काही आपला काळ सार्थक करू. आतापर्यंत आपण प्रपंच केलं, मुलाबाळांना जन्म दिला, त्यांचे सगळे संसार केले, त्यांची लग्न लावून दिली, त्यांचा सांभाळ केला, सगळं प्रपंच केलं, कळलं की नाही? मग शेवटी समर्थ म्हणतायत की बाबा आता काही आपला काळ सार्थक करू. आता आपण आपल्यासाठी काय केलं? मुलांसाठी सगळं केलं, घरदार केले, हे केलं ते केलं, सगळं केलं, पण स्वतःसाठी काय केलं आपण? आपण जिथून आलो ते ज्ञान प्राप्त केलं का? आपल्याला कुठे जायचंय ते ज्ञान प्राप्त केलं का? आपण कोण आहोत हे ज्ञान प्राप्त केलं का? मी अनेक वेळा सांगतो, आपल्या समोर 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न मी कोण, दुसरा प्रश्न हे सगळं जग म्हणजे नक्की काय आहे, आणि तिसरा प्रश्न ज्याला देव म्हणतो तो कोण आहे. हे जेव्हा सगळं शोधण्याचा आपण प्रयत्न करू तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की आपण आपलं सार्थक केलं. आपल्याला आपलं सार्थक करायचं आहे की नाही? माणसाचं शरीर मिळालं, बाजूला एवढी कुत्री मांजरं डुकरं फिरतात, तेव्हा ते शरीर आपल्याला दिलं नाही, आपल्याला माणसाचं शरीर दिलं. म्हणजे देवाचं विशेष प्रेम आपल्यावर आहे. मग विशेष प्रेम आपल्यावर असून देवाने आपल्याला माणसाचं शरीर दिल्यामुळे माणसाच्या शरीराप्रमाणे आपण वागायला नको का? म्हणून समर्थाने काय म्हटलं की त्याही वेगळे कुळधर्म तोडू नये अनुक्रम, उत्तमात्वा मध्यम करीत जावे, नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावं. माणसाचं शरीर मिळाल्यानंतर नरदेहाचं सगळ्यात मोठं कर्तव्य काही करावं सार्थक, स्वतःच सार्थक व्हायला पाहिजे की नाही. आणि म्हणून चित्त, आपलं चित्त आहे बघा, मी अनेक वेळा सांगतो, आपण चित्तामध्ये नको त्या गोष्टी साठवून ठेवतो. चित्त कसं आहे? चित्त आहे जलतत्वाचं. मी उदाहरण देतो बघा नेहमी. आता जलतत्वाचं चित्त आहे. आता मजा कशी होते, चित्तात आपण खूप गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आता समजा घरातला कोणी माणूस गेलाय, जाऊन एक 10-12 दिवस झाले, आता आपण ते विसरून पण गेलोय, ठीक आहे. ओळखीचा कोणीतरी माणूस आला,
तो पायरी चढताना दिसला, रडू यायला लागलं, कळलं की नाही. आणि जलतत्वाचं चित्त असल्यामुळे त्याची आठवण आली आणि आठवणीने उमाळा आला. जल म्हणजे पाणी, डोळ्यातून पाणी आलं म्हणजे हा झाला चित्त. म्हणून काय म्हटलं समर्थाने, चित्त. आता चित्त वित्त, वित्त म्हणजे पैसा. कुठे लावायचं? सर्वोत्तमी लावावं. मग सर्वोत्तम कोण? आत्मा. परमात्मा परमेश्वर आहे, सर्वोत्तम आहे. म्हणून आपलं चित्त जे आहे, चित्तामध्ये त्याला धरून ठेवा. खरं म्हणजे तो चित्तामध्ये मूळचाच असतो. आपण काय केले बघा, समजा आपल्याला आरशामध्ये आकाशाला बघायचंय, मग काय करायला पाहिजे? आरशासमोर जेवढ्या वस्तू ठेवल्या त्या पहिल्या बाजूला करा. आकाश आरशामध्ये मूळचाच आहे. अनेक वस्तू ठेवल्यामुळे तो दिसत नाही. तसंच आपल्या चित्तामध्ये भगवंत हा मूळचाच आहे. पण आपण काय केलंय? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, एवढ्या गोष्टी रचून ठेवलेल्या आहेत की त्या सगळ्या रचलेल्या वस्तूंच्या खाली भगवंत दबलेला आहे. म्हणून आपल्याला तो दिसत नाही. आपण नेहमी म्हणतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. बरोबर आहे ना? भक्ती पंथाला लागलो आपण. पण कसं असतं, मायादेवीने 5 दुकानं टाकलीत त्या रस्त्यात. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, 5. आता आपण कुठल्या दुकानावर किती थांबायचं ठरवायला पाहिजे ना. कारण ठराविक वेळात तिथे पोचायचं आपल्याला. टाइम बॉन्ड आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी भरपूर काय ते दाबेली ठेवलंय, हे ठेवलंय, ते ठेवलंय, खात बसलात. अरे टाइम निघून गेला ना, पळायचं. गाणं बजावणं लावलं, ते ऐकत बसलात. म्हणजे म्हणून काय असतं, शरीराला जितकं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी करा, पण पटकन सरका पुढे. म्हणून करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची जेव्हा आपण तातडी करतो ना, तेव्हाच आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचता येतं. नाही तर कसं, हे शरीर कसं आहे, आळवावरचं पाणी माहितीये ना. आळवावर पाणी असलं की कधी थेंब खाली पडेल आपल्याला कळतं का? मग असं असेल तर आपल्याला हे समजून घ्यायला हवं. आणि आपल्या महत्भाग्याने आपल्यासाठी बघा, मी सगळ्या ग्रंथांबद्दल नाही बोलत, चिकार ग्रंथ आहेत ठेवलेले. आता खूप जण सांगतात, अहो जातो ना आम्ही ज्ञानेश्वरीच्या पारायणीला. बरं, ज्ञानेश्वरीच्या पारायण काय केलं? पारायण होतं मी, मला सांगा. आता ज्ञानेश्वरी मधली शेवटची ओवी आहे, जो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहतसे मतया तुरी घोनिया. सांगा मला अर्थ याचा. पारायण करताना तुम्ही ज्ञानेश्वरीचं, मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते? जो सर्वोपकारी समर्थू, सगळ्यांवर उपकार करणारा असा समर्थ जो आहे. निवृत्तीनाथू, निवृत्तीनाथ म्हणजे निवृत्ती दादा बाजूला बसलेले आहेत. महानिवृत्ती कोण? ज्याच्यामध्ये कुठलीही वृत्ती नाही, तोच आत्मा ना, चैतन्य ना. आणि हा निवृत्तीनाथू राहतसे मजही आतू, तो माझ्याच आत त्रिगोणी म्हणजे प्रवेश करून राहिलाय. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जो आत्मतत्व जे आहे, चिदानंद सत्वरूप जे आहे, माझ्याच आतमध्ये तो निवास करून राहिलेला आहे. खरं म्हणजे दादा निवृत्ती दादा बाजूला बसलेले आहे. म्हणजे इथे त्यांनी जो शब्द वापरलाय निवृत्तीनाथू, म्हणजे दादा नव्हे, चैतन्य हे माझ्या आत आहे. दादा बाजूला बसलाय, ऐकतोय तो माझं निरूपण. म्हणजे हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे ना. तुम्ही जातो, आम्ही वारीला ह्याला आपली ज्ञानेश्वरीच्या पारायणाला जातो, हे कधी कळणार तुम्हाला? आणि जेव्हा हे कळेल तेव्हाच तुमचा ज्ञानाबद्दलचा निश्चय पक्का होईल ना. आणि एकदा ज्ञानाबद्दलचा निश्चय झाल्यानंतर काय संपूर्ण ही जीवन लीला होऊन जाते ना. म्हणून तर गजानन महाराजांनी म्हटलं ना की आता मी इथून हे शरीर सोडतोय, पण मी गेलो असं समजू नका. मी तुमच्या बरोबर आहे, चैतन्य रूपाने मी तुमच्याच बरोबर आहे. आणि भक्तीमध्ये अंतर पडू देऊ नका. कळलं की नाही? म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिरात, म्हणून मी सुलभाताने सांगितलं, म्हटलं नाही आता यायला सुरुवात करा मंदिरात, इथे बसू नका, भक्तीत अंतर पडू द्यायचं नाही. ठीक आहे, त्यांचे गेले, मुक्त झाले, बरं की नाही? पण हा ज्ञानदृष्टीचा पक्का निश्चय आपल्यामध्ये यायला पाहिजे की नको? कधी येणार? ताईने देह सोडल्यानंतर मी आलो ना गुरुवारी, इथे प्रवचन केलं ना, बसलो का घरात? नाही का? कशासाठी?
तिने सुंदर केलं कार्य, उत्तम कार्य केलं आणि छान सुंदर प्रकारे निघून गेलेली, मुक्त झाली, ती मोकळी झालेली. कळलं की नाही? अशाच्या संदर्भात खेदखंत बाळगण्याची आवश्यकता नाही. अर्थात ती मला म्हणायची, बाबा मी पुढे जाणार आहे, तुम्हाला मागे राहावं लागणार आहे. म्हटलं काळजी करू नको, मी मागे राहीन. हा, कळलं पाहिजे ना आपल्याला, शरीराची एक मर्यादा असते, त्या मर्यादेप्रमाणे ते राहतात. कळलं ना? ही ज्ञानदृष्टी आपल्यामध्ये प्राप्त यायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपला हा निश्चय पक्का होतो, तितके आपण घट्ट होतो ना. आपण घटस्थापना करतो. मग घटस्थापना करायला तो पदार्थ पण घट्ट असायला पाहिजे ना. आणि त्या पदार्थाची अशी घट्ट स्थापना करायची. आणि कुठे स्थापना करायची आपण पाहिजे. एक तर पदार्थ घट्ट असायला पाहिजे, आणि जिथं स्थापना करणार ते स्थान पण तसं भव्य आणि दिव्य असायला पाहिजे. आपल्याला जर हिऱ्याची अंगठी करायची असेल तर त्याला कोंदण पण सोन्याचंच पाहिजे ना. हो, खरं की नाही? हिऱ्याची अंगठी असेल तर सोन्याचं कोंदण पाहिजे. मग आता घट्ट पदार्थ आत्मा, काय घट्ट पदार्थ आहे? चैतन्य आत्मा हा संपूर्ण विश्वामधला घट्ट पदार्थ आहे. मग त्याची स्थापना करण्यासाठी असं काय ठिकाण आहे? ते ठिकाण आपल्याच जवळ आहे. आणि कुठलं? आपलं हृदय. आपल्या हृदयामध्ये त्याची स्थापना करायची. म्हणून जनाबाई म्हणते ना, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोणी. हृदयाचा बंदीखाना केला आणि त्यात विठ्ठल आतमध्ये कोणा. आणि जनी म्हणे बा विठ्ठला, न सोडी मी तुला. आता मी तुला सोडणार नाही, कारण तू माझ्या आतच बसलेला आहेस. आणि हे सामर्थ्य आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे. लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये आहे. ह्याच्यासाठी मी अलीकडे एक वारंवार सांगतो, हळूहळू तुम्ही ध्यान करायला सुरुवात करा. घरात तुम्ही असाल, निवांत समजा अर्धा तास आहात. आता अर्धा तास तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. शांतपणे बसा, नासाग्री दृष्टी ठेवा, शांतपणे इथे बघा, इथे बघा, इथे बघा. आणि शांतपणे जो मंत्र आहे ना, सोहम सोहम सोहम, बस या मंत्राचा जप करायचा. आणि अनुभव घ्या, काय अनुभव येतो तो. जसं जसं या तुम्ही या मंत्राचा जप कराल तसं तुम्हाला याचं सामर्थ्य केवढं आहे ते दिसून येईल. खरं की नाही? आणि हे आपल्यामध्ये हीच आपली वैदिक परंपरा आहे. जेव्हा विश्वामित्र, बघा, विश्वामित्र आणि वशिष्ठ ह्या दोघांचा जेव्हा संघर्ष निर्माण झाला, वशिष्ठाने काय केलं? कामधेनूसाठी वशिष्ठाने काय केलं? शिवशंकराला प्रसन्न केलं. आपल्या ह्यानी विश्वामित्राने शिवशंकराला प्रसन्न केलं. आणि शिवशंकराकडून त्यांनी पाशुपत्यास्त्र, अनेक शस्त्रास्त्र मिळवली आणि वशिष्ठांबरोबर युद्ध करायला आला. वशिष्ठाने काय केलं? वशिष्ठाने फक्त धर्मदंड उचललं आणि त्या एका धर्मदंडाच्या सामर्थ्यावर विश्वामित्राच्या सगळ्या शस्त्रांचं त्यांनी पारिपत्य केलं. हे सामर्थ्य कसलं? हे धर्मदंडाचं सामर्थ्य म्हणजेच ज्ञाननिष्ठेचं सामर्थ्य. म्हणून म्हटलं जातं, ज्ञाननिष्ठा अर्धक्षण, जे पवित्रता स्वय लाहणे, ते तपादी नाना साधने पावणे नाही कल्पांती. अर्धा क्षण जरी मी आत्मा या निश्चय केला तरी सुद्धा वशिष्ठाने याने विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, तरी सुद्धा वशिष्ठांच्या ज्ञाननिष्ठे पुढे ते कच्चे ठरले. लक्षात? म्हणून आपला ज्ञाननिष्ठा वाढवायची. ज्ञाननिष्ठा वाढवणं म्हणजेच काय? मी आत्मा आहे हा निश्चय करायचा. मी शरीर नाही, शरीर धारण केलेलं आहे, शरीरामध्ये मी वावरतो. कळलं ना? पण मी शरीर नसून चैतन्य रूप आत्मा मी आहे हा आपला निश्चय व्हायला पाहिजे. मला वाटतं आपली वेळ झाली. कळलं ना? सद्गुरू माऊलीच्या कृपेने हा तर कसं होतं, हा आपला निश्चय व्हायला पाहिजे. आणि हा निश्चय करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. लक्षात, करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये. आणि गजानन तुम्हाला सांगतो, ते संत महानुभाव आहेत ना, अत्यंत श्रद्धेने जर आपण त्यांची भक्ती केली, त्यांच्यावर विश्वास ठेवला, लक्षात घ्या, ते आपल्याला सगुण साकार रूपाने दिसतील, दर्शन देतील, आपल्या हाकेला ओ देतील. आणि हे अनेकांचे अनुभव आहेत. कळलं की अनेकांचे अनुभव पूर्ण बघा. शुद्ध अंतःकरणाने आपण हाक मारली भगवंताला की भगवंताला यावंच लागतं. आता जर आपण उदाहरण मी नेहमी सांगतो, द्रौपदीला झालं, सगळे नवरे आहेत, पिताश्री आहेत, धृतराष्ट्र सगळे सासरे बिसरे आहेत, सगळे आहेत, सगळ्यांच्या नावाने तिने हाक मारली.
पण तिच्या हाकेला एकही जण तिच्या मदतीला येऊ शकला नाही. आणि मग शेवटी तिने काय केलं, अंतःकरणापासून भगवंताला हाक मारली, देवा तू धाव. आणि त्या वेळेला तिथे श्रीकृष्ण भगवान अंबर रूपाने प्रकट झालेला आहे आणि त्यांनी सगळी वस्त्र पुरवलेली आहेत, वस्त्र पुरवले. आणि लक्षात घ्या, सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, कायमचं लक्षात ठेवा. पूर्ण श्रद्धेने आपण त्या देवाला हाक मारली, तो देव आपल्या समोर यायलाच पाहिजे. का? कारण आपण तिची मुलं आहोत आणि मुलांसाठी आईने धावायचं नाही तर कोण धावेल. म्हणून आपण त्या देवावर प्रेम करायला शिकला पाहिजे बघा. आणि देवावर प्रेम करणं म्हणजेच भक्ती राहो. भक्तीचं काय? भक्तीचं पहिलं सूत्र, नारद भक्ती सूत्रामध्ये जे 84 सूत्र आहे त्यातलं पहिलं सूत्र, सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यलब्ध्वा पुमान सिद्धो भवति तृप्तो भवति. सात्वस्मिन् परम प्रेम, परम प्रेम देवाबद्दल परम प्रेम अंतःकरणामध्ये नाही, परम प्रेम रूपा. आणि कशी आहे ती? अमृत स्वरूपा. भक्ती अशी आहे, भक्ती अमृत स्वरूप आहे. आणि यलब्ध्वा ती प्राप्त झाल्यानंतर पुमान म्हणजे माणूस सिद्ध होतो, तृप्त होतो. मग आपण का भक्ती करायची नाही? आणि साधं भक्ती करायला अतिशय सोपं. एकदा आपल्याला देवाचं स्वरूप कळलं, बस आपण त्याविषयी बोलायला शिकायचं, चालता बोलता. अगदी अगदी तुम्हाला सांगतो, फोडणी टाकताना सुद्धा देवा आता मी फोडणी देते राजा, कळलं ना. ते घरातली सगळे कामं करताना, झाडलोट करताना देवा आता करते मी झाडलोट वगैरे वगैरे. ती जनाबाई बघा, भांडी बिंडी सगळी घरात होती, तिची सगळी कामं करत होती. पण सगळी करताना कसं देवाला सांगून करायचं, देवाशी बोलायला शिका ना. देव बोलतो, लक्षात घ्या आपल्याशी. तुम्ही देवाशी श्रद्धेने बोलायला लागलात तर देव नक्की बोलतो आपल्याशी. का? पण तो आपला आहे, अंतर्यामी आहे. त्यांनी स्वतःमधून आपल्याला निर्माण केलंय, त्यांनी बाहेरून कुठून निर्माण नाही केलं. हरी हा आपणची झाला. आपण म्हटलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची कर्मा कोण करी. नंतर हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. कळलं ना. हरी कुठे दिसतो? जनी वनी आत्मतत्वी. सगळ्यांमध्ये हरी दिसलेला आहे. आपण पाहिलं ना, रामाचे आई बाबा पाहिले, कळलं की नाही. कृष्णाचे आई बाबा पाहिले, हरीचे आई बाबा दिसले आपल्याला? दिसले? कोण हरीचे आई बाबा? हरीला आई बाबाच नाही, चैतन्य रूप आत्मस्वरूप असा तो हरी आहे. आणि या हरीने स्वतःमधूनच संपूर्ण विश्व निर्माण केलंय. म्हणून आपण म्हणतो ना, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. सगळ्यांमध्ये आपल्याला हरी दिसायला लागतो. भगवद्गीतेत तेच सांगितलंय श्रीकृष्णाने की सगळ्यामध्ये हरी विराजमान झालेलं आहे. आणि सर्वाभूती भगवत भाव हे जे ज्ञानाचं मुख्य लक्षण. ज्ञानाचं मुख्य लक्षण काय? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी. आपल्यालाच आपण पाहायचं आहे. मग आपणच आपल्याला कसं पाहायचं? ते पाहण्यासाठी अंतर्मुख व्हायचं, अंतर्मुख व्हायचं. आपण वारीला जातो की नाही, कळलं ना. मग वारी कशाला म्हणायचं? अलक्ष्यास लावून लक्ष, अलक्ष लक्षी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. जे अलक्ष्य आहे हा दोन डोळ्याने दिसत नाही. अलक्ष्यास त्या तिकडे लक्ष लावतो. अलक्ष्यास लावून लक्ष, अलक्ष लक्षी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. आणि मग काय? देव तो पंढरी प्रेम पुंडलिक, स्वभाव सन्मुख चंद्र भागा, विवेकाची विट आत्मा पंढरी राव, जेथे तेथे देव ठसावला. सगळ्या ठिकाणी आपल्याला भगवंत देव दिसायला लागतो. ही ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त कळलं की नाही. पण ह्याच्यासाठी आपण संत संघात सतत यायला पाहिजे. का? कारण कसं असतं माहितीये, आपण हल्ली मोबाईलला चार्जिंग करतो की नाही, ते डाऊन होतं, डाऊन गेलं चार्जिंग करावं लागतं. आपण जेव्हा संत संघात येतो ना, ते आपलं मोबाईल चार्जिंग होतं, कळलं. पुन्हा संसारात गेलं ना की ती पुन्हा डिस्चार्ज होतं, पुन्हा चार्जिंग करायला संत संघात यायचं, कळलं ना. आणि हे चार्जिंग सतत चालू ठेवलं ना की असा एक दिवस येतो, आपण म्हटलं ना, श्रवण मनन निधिध्यास, निधिध्यासे साक्षात्कार, असा एक क्षण येतो की जसा उद्बत्तीचा चटका लागावा तशी ती अनुभूती आपल्याला येते. साक्षात्कार झाली, शोध समाधी, आणि मग आपण
सम आधी जसे मूळचे होतो आपण तसेच होऊन जातो. आता चहा गई चिंता मिटी मनवा बेपूर्वाह जिसको कछु न चाहिए सही शयनशा. आता आपल्याला काहीही नको का. देव मिळाला ना आपल्याला. देव तुझी भेट झाली, आता मला कोण पाहिजे. आणि मग आपण ज्ञानोत्तर भक्तीने जीवन जगायला लागतो. आणि म्हणून मी म्हणतो, मी आता परवा सुद्धा म्हणालो की तुमच्यातून हळूहळू कोणीतरी थोडं थोडं बोलायला शिका. कारण व्हायला पाहिजे ना, तयार व्हायला पाहिजे की नको. कोणीतरी सांगायला पाहिजे 4 शब्द. जसं थोडा थोडा अभ्यास केल्यानंतर की हळूहळू म्हणायला पाहिजे. की दयाना सांगितलं, शोले भावना पण सांगितलं, तुम्ही सांगायला सुरुवात करा. कारण त्या डोलारे दादांची तब्येत जरा नरम गरम आहे. कोणीतरी तयार व्हायला पाहिजे की नको. नुसतं येऊन बाबांनी म्हणायची, हरिपाठ म्हणायचं इथपर्यंत थांबायचं नाही. हे निरूपण व्हायला पाहिजे. मी अनेक वेळा म्हणतो, नुसती मंदिरं बांधून उपयोग नाही. त्या मंदिरामध्ये प्रवचन व्हायला पाहिजे. त्या मंदिरामध्ये स्वाध्याय व्हायला पाहिजे. कुणीतरी तयार व्हायला पाहिजे. आणि भगवंताची योजना असते, कळलं की नाही. आणि हे आपण करू शकतो म्हणून करायचं, कळलं ना. मी आता पाहतो अनेक ठिकाणी, मी पाहतो नाही, त्याची खूप आवश्यकता आहे, खूप आवश्यकता आहे. आणि करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये. बस एक सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, त्याचा आपण काय उपयोग करायचा. तेव्हा आपण सद्गुरू माऊलीच्या सान्निध्यात सतत येऊया. आणि सद्गुरू माऊलीने आपल्यासाठी ज्ञानाचं कपाट. सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गजानन महाराज की जय. मना सज्जना भक्ती पंथे चिजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा. सदाचार हा थोर सोडू नये तो, जनी तो जितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. इथं सुद्धा समर्थ